गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड व चंडिकापूर फाटा येथे या ठिकाणी बस थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिलंय. जर प्रत्येक लखमापूर फाट्यापासून ते प्रत्येक गावाजवळ बस थांबली नाही तर एवढ्या 8 दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असंही यावेळेस आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. आज आम्ही मनी बस डेपोला 3-4 विषयावर निवेदन देण्यासाठी आलो होतो. पहिला विषय असा होता का पिंपळगावहून वणीला बस सेवा वाढवाव्या, कारण की पिंपळगाव ते वणी हे जवळचं अंतर आहे आणि पिंपळगावला खूपसा ट्रॅक्टरमध्ये लोक शेतकरी माल घ्यायला जातात, शेतीचा पॅकिंग मटेरियलचा. त्या हिशोबाने त्या लोकांना तिथून यायला गाड्यांची खूप दूर सोय होती. त्याच्यानंतर दुसरी विद्यार्थ्यांची पण खूप दुरवस्था होते, कारण की पिंपळगाव ते वणीमध्ये गाड्यांचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे आणि तिथून यायलाही व्यवस्था होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही खूप हाल होतं शाळेच्या वेळेस. तेही एक आम्ही त्यासाठी निवेदन द्यायला होतो. दुसरी म्हणजे आम्ही वणी नाशिक जे अंतर आहे हे फक्त 45 किलोमीटर आहे, 42 ते 45 किलोमीटर आहे, पण त्यासाठी प्रवाशांना जवळजवळ 1.5 तास लागतात. ह्याच्यासाठी आम्ही यांना निवेदन दिलं आहे का काहीतरी करून ना काहीतरी 1 तासाच्या आत माणूस वणीला पोचला पाहिजे. याच्यासाठी त्यांनी नवीन रूट बनवावा किंवा काहीतरी उपाययोजना कराव्या. तिसरं म्हणजे आम्ही जे आपले वणी बाबापूर जो रस्ता आहे तिथं एक विद्यार्थ्यांसाठी एक बस सकाळी सुरू केली पाहिजे बाबापूर वणी, कारण विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात. पावसाळ्यात रस्ते खराब असल्यामुळं प्रत्येक माणूस पावसात मुलांना गाडीवर घेऊन येऊ शकत नाही, तर एक बस सकाळी सुरू करावी. आणि तिसरी समस्या म्हणजे आम्ही त्या आल्यानंतर आम्हाला समजलं का जी वणीचा डेपो आहे हा पूर्ण गळतोय. म्हणजे आम्ही ज्यावेळेस ऑफिसला गेलो ऑफिसमध्ये तिथं वायरिंगचे बोर्ड होते, तिथं सुद्धा पाण्याची गळती चालू आहे आणि त्या गळतीमध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा तिथं बोर्डला हात लावताना भीती वाटत असत. कसं काय बोर्ड कारण की तिथं शॉर्ट सर्किट होण्याची सगळ्यात मोठी भीती आम्हाला वाटली, त्यांना पण 100% वाटणार नाही. एवढं हे सगळे निवेदन तुम्ही त्वरित पूर्ण करावे, नाही तर परत आम्हाला इथं येऊन काही ना काही आंदोलन करावं लागेल. हे आंदोलन न करता शांततेत तुम्ही पार पाडावं एवढी आमची इच्छा आहे. हो, गाडी सोडली पाहिजे ना. आता रस्ता झाला चांगला. कुठं जायचं? सारसाळ्याला किती वेळानं गाडी येते मग? 1-1.5ला येते मला वाटतं, 1.5ला का 2ला येते. काल अधिकाऱ्यांनी इथं तपासणी केली होती, पण इथं बरेच अडचणी, पाणी गळणे, परत अस्वच्छतेचे प्रकार होते. पण अधिकारी होते म्हणून यांनी स्वच्छता करून घेतली. बाकी जशी आहे तशी व्यवस्था दुर्गंधीचीच असते बसस्थानकावर, कोणत्या प्रकारची काळजी नाही घेतली जाते त्या स्टँडवर. तर यावर तुम्ही लक्ष द्यावं अधिकाऱ्यांनी, एवढी विनंती. एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.